राईट. तर याच्यानुसार आपण हे करत असतो. तर न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट जो काही आहे याच्यानुसार आपण काय करणार, एक एक पॉईंट याच्या लक्षात घेतो की ही बोजनीच्या थेरीनुसार काय करते, काम करते. किंवा बोजनीच्या थेरीनुसार आलेली एक काय आहे, एक थेरी आहे म्हणता येईल. त्यामुळे आपण काय करत असतो, बोजनीच्या ठिकाणी जे अजम्पशन घेतले आहेत ते अजम्पशन इथं मी देणार. सॉईल जी काय आहे होमोजिनियस आहे, सेमी इनफायनाइट आहे, आयसोट्रॉपिक आहे. तिघांचा मिनिंग चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, ही सगळ्यात ॲक्युरेट मेथड असते. हिचा फायदा तुम्हाला काय दिसायला भेटेल की न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट मेथडचा फायदा आपल्याला एक दिसायला भेटत असतो की आपण कोणत्या पण शेपच्या लोडेड एरियासाठी आपण काय करू शकतो, या न्यूमार्क चार्टला वापरू शकतो. राईट. ही ॲक्युरेट मेथड होती. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, पुढे जर बघायला गेलं तर आता कशा पद्धतीने करत असतो त्याच्याबद्दल डिस्कशन आपण करणार आहोत. न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट मेथड. राईट. पहिला पॉईंट तुम्ही याच्यामध्ये काय मेन्शन करतात, याच्यामध्ये पहिला पॉईंट मेन्शन करतात की इट इज बेस्ड ऑन बोजनीस theory. So Bozniak theory, therefore soil is assumed to be या न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट जो काही आपण यूज करणार आहोत तो कोणत्या केसमध्ये, सॉईल इज अजूम टू बी, तुम्हाला अजूम करावं लागेल, सॉईल इज अजूम टू बी होमोजिनियस म्हणजे काय, डिफरंट पॉईंट इन द सॉईल मास प्रॉपर्टी काय दिसायला भेटेल, सेम दिसायला भेटेल. डिफरंट पॉईंटवरती प्रॉपर्टी सेम आहे, होमोजिनियस. सो होमोजिनियस, सेमी इनफायनाइट अँड आयसोट्रॉपिक लिहून काढा, अँड आयसोट्रॉपिक. दुसरं वाक्य याच्यामधलं, इट इज द ग्रेटेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड. सो द ग्रेटेस्ट ॲडव्हान्टेज of this method the greatest advantage of this method is that it can apply for any given shape of loaded area. MSQ मध्ये प्रश्न आहे. MSQ मध्ये विचारतील तुम्हाला न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट साठी खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत, हा वाला पॉईंट तुम्हाला विचारला जाईल तिथं. ठीक. सो इट कॅन अप्लाय फॉर एनी ऑफ गिवन शेप ऑफ लोडेड एरिया. क्लिअर झाली बात. ठीक आहे. दुसरी, पुढचा पॉईंट पटपट लिहा. इट इज मोर ॲक्युरेट मेथड. अप्रॉक्सिमेट मेथड संपलेली बरं का, ही पुढची न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट मेथड ही वेगळी. हां. सो इट इज मोर ॲक्युरेट मेथड फॉर डिटरमाइनिंग द, त्याच्याच पुढं, फॉर डिटरमाइनिंग द vertical stress at any point under the uniform area. आता याच्या पुढची कहाणी समजून घ्या. आता काय मॅटर आहे बघा, हे 3 वाक्य झाले. आता काय असतं, न्यूमार्कने एक चार्ट बनवलेला आहे. आता तो चार्ट कशा पद्धतीचा आहे, डिस्कशन त्याच्याबद्दल करून टाकू. बघा, तो न्यूमार्कने एक चार्ट बनवलेला आहे. तो चार्ट दिसायला कसा असतो आपण बघून घेऊ त्याला पुढे जाऊन. तर तो चार्ट जर तुम्ही बघायला गेला तर त्याच्यामध्ये तो दिसायला असा भेटतो तुम्हाला. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कॉन्सेंट्रिक सर्कल असतात आणि रेडियल लाईन असतात. 2, 3, 4, 5 असतील, त्यांचे नंबर पण लक्षामध्ये घेऊन घेऊ. अशा पद्धतीने तो काय असतो बरं का, आपला तो इन्फ्लुएन्स चार्ट असतो. मग मी काय करतो, जो काही आपला लोडेड एरिया आहे जो प्लॅनमध्ये मला दिसायला भेटतो, समजा अशा पद्धतीनं एखादी बिल्डिंग आहे. राईट. अशा पद्धतीने बिल्डिंग मला दिसायला भेटते. तर या बिल्डिंगमुळे मला स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे, पर्टिक्युलर Z=5 मीटर अंतरावरती. मी काय करतो माहिती आहे का, मला कुठे फाइंड आउट करायचं आहे, बिल्डिंग इथं आहे, पण या बिल्डिंगचा ताण मला जमिनीच्या मध्ये या पॉईंटला काय काढायचा आहे, या पर्टिक्युलर पॉईंटला. तो मग मी काय करू शकतो, बरोबर त्याच्या खाली असायला पाहिजे अशी काही बात नाही आहे, कुठे पण असू द्या तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. मी काय करतो, हा जो काही इन्फ्लुएन्स चार्ट असतो आयता असतो, हा कागद असतो त्या न्यूमार्कने बनवलेला. या कोपऱ्यामध्ये मला लक्षामध्ये येतं असं नाही, याचा एक ग्राफिकल स्केल दिलेली असते. ग्राफिकल स्केल म्हणजे तुम्हाला माहिती, राईट. तो इथं जे की ना AB अशा पद्धतीने AB दिलेला असतो. मग तुम्ही काय करतात, पट्टीने मोजून घेतात. हे पट्टीने हे कितीची असते, बरोबर 5 सेंटीमीटरची असते बघा. तर तो जो काही आपला न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट आहे त्याच्यावरती AB जी आहे ना, AB हे बरोबर 5 सेंटीमीटरची असते. ठीक आहे. तो हे 5 सेंटीमीटरची. आता मला म्हणलंय की तुम्ही ही जी काही बिल्डिंग आहे या बिल्डिंगचा येणारा जो ताण आहे बरोबर Z=15 मीटर. किती, Z=15 मीटर
एवढ्या डेप्थवरती सांगा. ठीक आहे, एवढ्या डेप्थवरती सांगा. कुठे सांगा, काय सांगा ते बघू. फक्त डेप्थ बघा. व्हर्टिकल डेप्थ किती आहे, Z=15 मीटर आहे. आडवं किती अंतर आहे ते लक्षात घेऊ नका, ते आपण आकृतीवरती ठेवल्यानंतर बघतो. मग आता काय करणार बरं का, Z=15 मीटर आहे. लोडेड एरिया जमिनीवरचा असा दिसायला भेटतोय. ठीक आहे, मी काय करतो माहिती आहे का, Z=15 मीटर आहे ना, इन्फ्लुएन्स चार्टवरती ही AB लाईन मी मेजर करून टाकली, मला दिसली ती 5 सेंटीमीटर. मग मी स्केल कशी घेतो, 15 मीटर = 5 सेंटीमीटर. याचा अर्थ काय होतं बरं का, 5 × 5 5 × 15 म्हणजे 1 सेंटीमीटर = व्हॉट, 1 सेंटीमीटर = व्हॉट, 3 मीटर. या स्केलच्या मदतीने मी काय करून टाकणार, या स्केलच्या मदतीने जो काही जमिनीवरचा लोडेड एरिया आहे प्लान, याचा काय करणार मी, जी काही शीट असेल त्या शीटवरती काढून घेणार. आलं लक्षामध्ये, तो शीटवरती मी काढून घेणार. पॉईंटला व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, आयता आपल्याकडे इन्फ्लुएन्स चार्ट आहे, तुम्ही म्हणणार हो ओके डन. तो इन्फ्लुएन्स चार्ट आपल्याकडे आहे, हा इन्फ्लुएन्स चार्ट आयता आहे. हां, कुठून तरी तो कागद आणून घेतला आहे. त्याच्यावरती जे कोपऱ्यामध्ये असे स्केल असते AB, तुम्ही म्हणणार हो ओके डन. याचे जर का डायमेन्शन बघायला गेलं तर किती असते, 5 सेंटीमीटर. ओके, हे पण डन, 5 सेंटीमीटर. आता मी काय करतो, आता मी आलो साईटवरती आलो आणि साईटवरती येऊन जे ना मला बिल्डिंग दिसायला भेटली अशा पद्धतीची. बिल्डिंग घ्या, काय पाण्याची टाकी असेल, बिल्डिंग असेल, टावर असेल, काय असेल ते असेल, पॉईंट लोड असेल, UDL असेल, ट्रँग्युलर लोडिंग, ट्रॅपेझॉइडल लोडिंग, एनी ऑफ द लोडिंग, कोणत्या पण शेपमधली लोडिंग असू द्या. राईट, तर मग आता ही वाली लोडिंग. आता माझे एवढा मोठा प्लान आहे आणि एवढंसं हे कागद, हे एवढाचा कागद होता. इन्फ्लुएन्स चार्ट म्हणजे कागद आहे ना, तो इन्फ्लुएन्स चार्ट म्हणतो ते कागद येतो. ठीक आहे, तो एक कागद आहे अशा पद्धतीने, त्याच्यावरती असा इन्फ्लुएन्स चार्ट आहे. तो हा इन्फ्लुएन्स चार्ट आपल्याला दिसायला भेटत असतो, असा तो इन्फ्लुएन्स चार्ट आहे. ठीक आहे, मी काय करतो, मला म्हटलेलं आहे, मला मेन्शन केलं की Z=15 मीटर. एवढ्या अंतरावर जा आणि एवढ्या अंतरावरती एवढ्या बिल्डिंगमुळे किती ताण येईल तुम्हाला सांग, किती ताण येईल तुम्हाला सांग. ठीक आहे, मी कसं करतो बरं का, आता सगळ्यात अगोदर जी ही इकडे स्केल असते 5 सेंटीमीटर, हे तुम्हाला काही परीक्षेत माहीत असलं काही विचारणार नाही. हां, पण क्वेश्चन काय बनेल, इथून बी क्वेश्चन बनेल, पण तुम्हाला असा ग्राफ वगैरे काही परीक्षेत थोडी येणार आहे, किंवा येऊ बी शकतो, सांगता बी येत नाही, येऊ पण शकतो, ग्राफसुद्धा टाकून देतात. मग आता गमत बघा, आता 5 सेंटीमीटर इकडे काय आहे, 5 सेंटीमीटर. मग मी काय करतो, इकडे जे 5 सेंटीमीटर आहे ना, मी असं करतो, जमिनीमधली झेड जो आहे ना, Z=15 मीटर आहे ना, मग 15 मीटर मी अजूम करतो 5 सेंटीमीटर. सो देअरफॉर स्केल काय भेटून जाते आपल्याला, स्केल काय बनून जाते की 5 × 1 = 5, 5 × 15, 3 मीटर जमिनीवरचा जो काय आहे तो आपल्या याच्यावरती किती असेल, 1 सेंटीमीटर असेल. या स्केलच्या मदतीने ही जी बिल्डिंगचा प्लान आहे तो एका मी काय करणार, स्केच पेपर असेल, काय पेपर असतो तो, एखाद्या याच्यावरून मी तो पेपरवरती काढून गेली, या बिल्डिंगचा प्लान काय करून टाका, या अशा पेपरवरती काढून टाका. ठीक आहे, कोणत्या स्केलने, 1 सेंटीमीटर = 3 मीटर या स्केलने काढून टाका, असा वाला प्लान झाला. आणि बरोबर जो काही पॉईंट, पर्टिक्युलर पॉईंट जमिनीच्या ठिकाणी हवाला होता, जमिनीच्या आतमध्ये या पॉईंट, आता बघा हा प्लानमध्ये तो पॉईंट तुम्हाला इथं दिसायला भेटतो, पण हा पॉईंट कुठे असेल, जमिनीच्या आतमध्ये असेल. तर मी काय करतो, या बरोबर या पॉईंटला इथं पिन टोचून जायची, या कागदामध्ये पिन टोचायची, उचलायचं आणि बरोबर या इन्फ्लुएन्स चार्टचा जो काही सेंटर आहे ना, याच्यावर जाऊन काय करून द्यायचं, ठेवून द्यायचं. इथं ठेवून द्यायचं. इथं ठेवल्यानंतर काय होईल बरं का, कुठे पण ठेवा तुम्ही, इकडे ते डायग्राम कुठे पण, इकडे बसेल, इकडे बसेल, इकडे बसेल, कुठे पण बसेल ती. राईट, तो बरोबर ती पिन जी की नाही, इथं जी कागदामध्ये पिन घालून ठेवले, हीच पिन उचलायची आणि याच्यात घालून ठेवायची. मग तुम्ही म्हणाल का तो एरिया इकडे येईल, कुठे बी उद्या, कुठे बी उदी, ही जी काही न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट डायग्राम आहे ती युनिफॉर्मली आहे. राईट, सो इथं आपल्याला डायग्राम दिसायला भेटून देईल. मग आता आपण काय करतो, परीक्षेमध्ये काय काय विचारते बघा, न्यूमार्कने. आता आपण मी तुम्हाला एक सांगतोय की अशा पद्धतीने करायचं असतं, पण याच्यामध्ये आतमध्ये असणारी थिअरीबद्दल आपण बघितलेलं नाही, की नेमकं काय असतो, युनिट एरिया काय असतो. राईट, याच्याबद्दल डिस्कशन करायचं बाकी. तर मी काय करतो, सिम्पली याला उचलून इथं जेव्हा मी ठेवून देणार, मग आता ही जी काही बिल्डिंगने जेवढे काही युनिट एरिया कव्हर केले असतील ते सगळे युनिट एरिया मी मोजून घेईल. राईट, प्रत्येक युनिट एरियाचा जो इन्फ्लुअन्स असतो इथं, तो प्रत्येक युनिट एरियाचा इन्फ्लुअन्स हा सेम असतो. किती असेल तो सांगतो, प्रत्येक युनिट एरियाचा जो इन्फ्लुअन्स आहे या पर्टिक्युलर एरिया तो सेम असतो. हा दूरचा जो ताण येईल ना, या दूरच्या याच्यामुळे जो ताण येईल तो पण सेम असतो. याचा मिनिंग काय होतो हे समजून सांगतो. तर बघा गंमत बघा, न्यूमार्कने काय केलं होतं, न्यूमार्कने एक चार्ट बनवला होता. ठीक आहे, चार्ट कसा होता, अशा पद्धतीचा, सर्कलने काढून दाखवतो. ठीक, अजून एक घेतो. आता गंमत बघा, आता जर बघायला गेलात, ठीक, परीक्षेला विचारतील आपल्याला की न्यूमार्कने जो काही चार्ट बनवलेला असतो, त्या चार्टबद्दल क्वेश्चन काय विचारतील आपल्याला, की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रिक सर्कल किती असतील, हे कॉन्सन्ट्रिक सर्कल किती असतील, ते किती बी असू शकतात, कॉन्सन्ट्रिक सर्कल किती बी असू शकतात. परंतु तुम्हाला जर काय ॲक्युरेसी पाहिजे असेल तर न्यूमार्कने काय सांगितलं आहे की जे काही कॉन्सन्ट्रिक सर्कल आहेत ते कॉन्सन्ट्रिक सर्कल तुम्हाला एका याच्यानुसार घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तो कॉन्सन्ट्रिक सर्कल आपण किती घेणार, कॉन्सन्ट्रिक सर्कल आपण या केसमध्ये घेत असतो जवळजवळ 10 कॉन्सन्ट्रिक सर्कल असेल. किती, 10. मग हे जे काही एक हा झाला एक कॉन्सन्ट्रिक सर्कल, हा 2, 3, आणि ज्या रेडियल लाईन्स आहेत ह्या रेडियल लाईन्स किती असतील. तर मी आता इथे काय करतो,
इथे काय करतो मी, जे काही आपले कॉन्सन्ट्रिक सर्कल आहे त्याला मी एम म्हणतो. एम इज इक्वल टू कॉन्सन्ट्रिक सर्कल इज इक्वल टू सरासरी आपण किती घेऊ, 10 घेऊया. तर जो काही न्यूमार्कचा इन्फ्लुएन्स चार्ट आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रिक सर्कल किती असतात, 1 2 3 त्याच्या पुढे पण असतील अजून, बरोबर की नाही, ते किती असतील 10. तो कॉन्सन्ट्रिक सर्कल किती झाले, 10, बरोबर. रेडियल लाईन किती आहेत, 1 2 3 4 अशी रेडियल लाईन किती असतील, तर एन म्हणतो. एन इज इक्वल टू व्हॉट, रेडियल लाईन किती असतील, ही रेडियल लाईन 20. तो रेडियल लाईन किती असतील, 20 रेडियल लाईन आहेत, 20 रेडियल लाईन आहेत, राईट. आणि कॉन्सन्ट्रिक सर्कल किती, 10. तर 10 कॉन्सन्ट्रिक सर्कल आहेत, 20 रेडियल लाईन आहेत. अशा पद्धतीने मला दिसायला भेटते. मग आता तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, एक छोटासा तुकडा जर घेतला याच्यामध्ये तरी इथून कळून जाईल. ठीक, जर का समजा 10 कॉन्सन्ट्रिक सर्कल असेल आणि 20 रेडियल लाईन असतील तर नक्की जे छोटे छोटे तुकडे बनत आहेत ना यांची संख्या जर तुम्ही मोजायला गेलात तर किती बनेल, 10 गुणिले 20, 200 तुकडे बनतील. किती, 200 तुकडे. तर 200 तुकडे बनतील. मग आता याचा मिनिंग काय होतोय, ही जे हा जो आहे ना पॉईंट आपला, हा या जमिनीमधला हा पॉईंट आहे. आता याला हिरवा कलरने दाखवतो, कळून जाईल. हा समथिंग, हा पर्टिक्युलर पॉईंट. आता गंमत बघा, तुकडे किती बनत आहेत, 200. तर 200 तुकडे बनत आहेत. तर लक्षात घ्या, इथं जर का समजा वजन असेल ना, एवढ्या एरियावरती पूर्ण वजन आहे, तर या वजनामुळे या पर्टिक्युलर हा सेंटरचा जो पॉईंट आहे इथं जो ताण येईल ना, जो स्ट्रेस येईल ना, तो किती येईल, समजा किती येईल, तो काहीतरी येतोय, क्यू एवढा येतोय. फक्त कशामुळे म्हणतोय मी, याच्यामुळे. दुसरा उचलला मी इकडून, इथला एरिया. आता हा जो इकडचा एरिया ना, याच्यामुळे जो ताण येईल ना या पर्टिक्युलर ठिकाणी, तो किती असेल, तो पण क्यूच असेल, राईट. तो पण क्यू असेल. इकडचा जो काही असेल याच्यामुळे जो ताण इथे येईल ना, तो पण किती असेल, क्यूच असेल. म्हणजे मला दिसायला भेटतोय की यार अख्खा हा जो काही सर्कल आहे पुरा गोल, हा अख्खा जो सर्कल गोल आहे, या पूर्ण सर्कलचा जो ताण आहे या पर्टिक्युलर पॉईंटवरती किती आहे, तो पण क्यूच आहे. मग पूर्ण सर्कलचा ताण पण क्यूच, या छोट्याचा ताण पण क्यूच, याचा पण ताण पण क्यूच, सगळ्यांचा ताण त्या पर्टिक्युलर ठिकाणी काय आहे, क्यूच आहे. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला आहे. तर जे काही युनिट एरिया आहे त्या प्रत्येक युनिट एरियाचा इन्फ्लुअन्स या पर्टिक्युलर हा जो काही सेंटर आहे या ठिकाणी किती असतो, इक्वल असतो. प्रत्येक हा युनिट एरिया किती आता, जर 10 कॉन्सन्ट्रिक सर्कल असतील, 20 रेडियल लाईन असतील तर किती तुकडे होऊन घेतील, ते 200 युनिट एरिया आहे. प्रत्येक युनिट एरियाचा जो ताण आहे, जो इन्फ्लुअन्स आहे, तो या पर्टिक्युलर पॉईंटला काय असणार, सेम असणार. तो पर्टिक्युलर पॉईंटला किती असणार, सेम असणार. पण किती असेल यार तो इन्फ्लुअन्स किती असेल, तो मला लक्षामध्ये घ्यावा लागेल. मग तो किती असेल इन्फ्लुअन्स बघून घ्या. मला लक्षामध्ये येते, माझ्या लक्षामध्ये काय येते बरं का, बघा. सो तो इन्फ्लुअन्स किती असेल, तो इन्फ्लुअन्स मला फाइंड आउट करायचा आहे. आता किती तुकडे झाले, ते एम इंटू एन एवढे तुकडे आहेत. यम इंटू एन एवढे काय आहेत, तुकडे. याच्यासाठी आपल्याला काढायचं आहे की यम इंटू एन एवढे जे काही तुकडे आहेत या सगळ्यांचा इन्फ्लुअन्स किती बनतोय, या टोटल. यम इंटू एन यांचा जो काही इन्फ्लुअन्स आहे, हा इन्फ्लुअन्स आपण घेऊया, समजा या अख्ख्यांचा इन्फ्लुअन्स आहे 1. ठीक आहे, या अख्ख्यांचा इन्फ्लुअन्स ही किती आहे, 1. आणि मला काय करायचं आहे, मला फक्त जे की आहे ना, मला पर्टिक्युलरली तुकड्यांचं काढायचं आहे. पर्टिक्युलर तुकड्यांचं जर का काढायचं असेल तर मी त्याच्यानुसार काढून टाकणार. सांगायचं तात्पर्य काय, मला जो इन्फ्लुअन्स फॅक्टर आपला निघून येईल, टोटल इन्फ्लुअन्स फॅक्टर जो निघून येईल आपला, तो किती असणार, तो असणार 1/m इंटू एन. याला तुम्ही समजू बी शकतात. तर पूर्ण जो काही गोल आहे त्या पूर्ण गोलचा इन्फ्लुअन्स या ठिकाणी असणार आहे काही. तर हे जे काही छोटासा तुकडा आहे त्याचा पण इन्फ्लुअन्स असणार आहे काही. तर ठीक, सांगायचं तात्पर्य काय आहे, जो काही इन्फ्लुअन्स फॅक्टर निघून येणार तो 1/m इंटू एन. म्हणजे काय बरं का, म्हणजे काय, लक्षात घ्या. आता अजून व्यवस्थित समजून सांगतो. हा सर्कल आहे किंवा पाण्याची टाकी, आणि याचा हा जो काही पुरा आहे ना, याचा लोड किती येतो माहिती आहे, याचा लोड जो आहे ना तो किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा लोड येतोय. ठीक आहे, आणि याचा मी सेंटर हवाला लोकेट करून टाकला. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करून टाकलं, याच्यामध्ये तुकडे पाडून टाकले. ठीक, आता किती तुकडे पडतील, खूप सारे पडतील. किती पडतील बरं का, समजा एकच सर्कल घेताना काहीतरी तुकडे पडतील. तर तुमच्या लक्षामध्ये काय होईल की यार हा पुरा जो काही सर्कल होता याचा इन्फ्लुअन्स इथं काहीतरी येईल बरं का, काहीतरी ताण येईल बरं का. या पूर्णाचा ताण इथं काहीतरी येईल, या छोट्याचा ताण इथे येणार आहे, या छोट्याचा ताण इथे येईल, याचा इथे येईल. अशा पद्धतीने प्रत्येकाचा ताण मला या ठिकाणी येताना दिसायला भेटत आहे. ठीक, तो क्यू जो होता त्या अख्ख्या क्यूचा इन्फ्लुअन्स मला इथं दिसायला भेटणार आहे. किती असेल तो इन्फ्लुअन्स बघा. आता तर बघा, हा जो काही पुरा सर्कल आहे, हा पुरा सर्कलला मी लोडिंग आहे त्याची क्यू. लोडिंग किती त्याची, क्यू. सो लोडिंग मला क्यू दिसायला भेटत आहे. सर्कल तुकडे किती आहे त्याच्यामध्ये, यम इंटू एन तुकडे आहेत. तो यम इंटू एन म्हणजेच काय बरं का, टोटल हा सगळा सर्कलच येतो. यम इंटू एन म्हटल्यावरती काय टोटल काय तो सर्कलच येतो. मग आता मला काय करायचं आहे, मला फाइंड आउट करायचं आहे इन्फ्लुअन्स फॅक्टर. तर इन्फ्लुअन्स फॅक्टर कसा फाइंड आउट करेल मी, तो असेल आपला, सो सिग्मा झेड काढतो. आता सिग्मा झेड इज इक्वल टू इन्फ्लुअन्स फॅक्टर इंटू एन ए. बघा गंमत बघा, इंटू एन ए इंटू सिग्मा इंटू क्यू.
सिग्मा झेड इज इक्वल टू आय एफ इंटू एन ए इंटू क्यू. काय मिनिंग होतं हे व्यवस्थित समजून घ्या. जी काही बाहेर बिल्डिंग होती तिचा जो काही इंटेन्सिटी होती ती इंटेन्सिटी होती क्यू. बरोबर. ओके. आता त्याला काय करतो मी इन्फ्लुएन्स चार्टवरती आणून ठेवणार आणि तो पण काहीतरी कवर करून टाकेल. ही नंबर ऑफ युनिट एरिया, तो नंबर ऑफ युनिट एरिया तिथे कवर करून टाकेल. राईट. आणि आय एफ म्हणजे इन्फ्लुएन्स फॅक्टर. इन्फ्लुएन्स फॅक्टर काय असतो, पुरा सर्कलला मी एक घेतोय, या एक याच्यामध्ये तुकडे किती आहेत, एम इंटू एन. आय एफ काय येऊन जाईल, आय एफ येऊन जाईल 1/m इंटू एन. याचा अर्थ काय की एक तुकडा जो आहे ना, एक तुकडा, तो एक तुकडा या सेंटरमध्ये किती इन्फ्लुएन्स देईल, कोणता पण तुकडा घ्या, कोणता पण तुकडा किती इन्फ्लुएन्स देईल बरं का, तो 1/m इंटू एन. पुरा जो सर्कल आहे या पुऱ्या सर्कलचा इन्फ्लुएन्स या पर्टिक्युलर ठिकाणी किती आहे, समजा एक. किती आहे, एक. समजून घ्या गोष्टी ना. पुरा जो सर्कल होता, जो इन्फ्लुएन्स चार्टचा जो काही सर्कल काढला आहे ना मी, त्याचा जो काही या ठिकाणी ताण येतोय तो किती आहे पुऱ्या सर्कलचा, तो आहे एक. तो किती आहे, एक. आणि आपल्याकडे तुकडे किती जातात, यम इंटू एन. तो यम इंटू एन. सांगायचं तात्पर्य काय की यम इंटू एन हे जे काही टोटल तुकडे आहेत यांचा ताण किती आपल्याकडं, एक आहे. यांचा ताण किती आपल्याकडं, एक आहे. तर पूर्ण जो काही आहे त्याचा ताण किती आपल्याकडे, एक आहे. मग मला जर का फक्त एकच तुकड्याचा जर का ताण काढायचा असेल, हवाला तुकडा, तर मी कसा काढणार, तुम्हाला नाही वाटत का 1/m इंटू एन करून टाकेल. लक्षामध्ये 1/m इंटू एन जर करून टाकेल तर एका तुकड्याचा पर्टिक्युलरली या ठिकाणी किती ताण येईल तो निघून जाईल ना. मग याचा किती येईल तो निघून जाईल. मग जर का समजा या तुकड्याचा इथं ताण किती होते, याचा जेवढा ताण येईल याचा तेवढा येईल, याचा तेवढा येईल, हे आपल्याला माहिती. तर याचा येणारा ताण जो आहे तो 1/m इंटू एम आहे. यालाच आपण इन्फ्लुएन्स फॅक्टर म्हणतो. हा झाला आपला इन्फ्लुएन्स फॅक्टर. लक्षात, तो इन्फ्लुएन्स फॅक्टर. मग हा एका पर्टिक्युलर पॉईंटचा ताण एवढा आहे, एवढी बात कन्फर्म झाली. असे तुकडे किती असतील ते डायग्राम तिथे प्लॉटवरती कळून जाईल. तो तिचे काही नंबर ऑफ तुकडे असतात त्याला म्हणतो NA. सो 1/m इंटू एन इंटू NA म्हणजे नंबर ऑफ युनिट इंटू तुम्ही काय करा, क्यू करून टाका. म्हणजे लक्षामध्ये येऊन जाईल आपला. तुम्ही UDL कधी बघितला आहे का, हे बघा UDL. हां, समजा हा बीम आहे, हा बीम आहे, याच्यावरती UDL मी लावून दिला आहे. राईट. इथं समजा UDL कोणता लावला आहे, इथून ते इथपर्यंत लावला आहे. हां, इथून ते इथपर्यंत UDL लावला आहे फक्त, बस एवढा. आता मला सांगा, इथून ते UDL एवढा मी लावलेला आहे, एवढा UDL आपला लागलेला आहे. कमी करून घेऊ ते. हां, एवढा UDL लागलेला आहे. आता मी जर का समजा या पर्टिक्युलर पॉईंटला कन्सिडर केला तर मला सांगा, या ही पूर्ण UDL जी होती 7 kN per मीटर, 7 kN per मीटरची होती. राईट. ही UDL एवढी होती, 7 kN per मीटरची UDL होती. आता मला सांगा, एवढा तुकडा तोडून टाकला आणि एवढा जर का बोललो मी, सांगा बरं काही ती UDL किती लागले, तुम्ही काय म्हणा, इथं पण 7च असेल. एवढ्या तुकड्यावर इथं पण 7च असेल. त्याला डिवाइड थोडी करतो आपण, सगळ्या ठिकाणी किती असणार, 7च असणार. सांगायचं तात्पर्य काय आहे, एवढा मोठा जर का सर्क्युलर एरिया असेल, याला जर का मी असा तोडून टाकला तर याच्यावरती असणारी UDL किती असेल, ती UDL Q असेल. बरोबर की नाही. टोटल याच्यावरती UDL किती आहे, Q kN per मीटर स्क्वेअर. तो पर्टिक्युलरली 1 मीटर स्क्वेअर याच्यासाठी किती आहे, Q kN एवढा आहे. मग पूर्णसाठी किती होती, Q kN per मीटर स्क्वेअर होती. यासाठी पण किती असेल, Q kN per मीटर स्क्वेअर असेल. कळतं का UDL काय असतो तो, हा पण Q kN per मीटर स्क्वेअर असणार, हा पण Q kN per मीटर स्क्वेअर असणार. अशा पण दिसायला भेटणार. ठीक आहे ना. मग सगळ्यांचा काय दिसायला भेटतोय, मग लक्षामध्ये घ्या, या सगळ्यांचा जो काही पर्टिक्युलरली या पॉईंटला जो ताण येतोय ना, हा ताण मी काय म्हणतोय, या ताण किती आहे, 1 आहे समजा. किती ताण, 1. तुम्ही 1 म्हणा किंवा म्हणा त्याचा या पर्टिक्युलर या सगळ्यांचा जो की ताण या ठिकाणी किती आहे, Q आहे म्हणा. किती म्हणा, Q एवढा ताण आहे. मग मला जर का फक्त या तुकड्याचा जर का ताण इथं काढायचा असेल तर मी काय करणार, Q/m इंटू एन करून टाकणार. लक्षात, Q/m इंटू एन. आणि असे किती तुकडे असतील ते NA करून टाकणार. झाला आपला आन्सर. हा झाला सिग्मा झेड पर्टिक्युलर ठिकाणी. तर असं हे डिस्कशन आहे. याला क्रमाने जर का रचायला गेलात तर तुम्हाला सगळी गोष्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. तर क्रमाने जर का अजून याच्यावरती एक जबरदस्त क्वेश्चन बनतो. तो क्वेश्चन जो आहे ना, तो तुम्हाला समजून सांगतो. पहिले हे बेसिक समजून घेणं जरुरी. आपण सुरुवात करू. ऐका आता. न्यूमार्कने काय केलेलं आहे, एक इन्फ्लुएन्स चार्ट बनवून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 10 कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत आणि 20 रेडियल लाईन आहेत. राईट हँड साईडला किंवा कुठे पण एक वरती जे काही आहे ना, AB अशी लाईन मार्क केलेली आहे. त्या लाईनचं 5 सेंटीमीटर अशी लाईन ती मार्क केलेली असते. त्याच्यानुसार आपल्याला जो काही आपला ग्राउंडवरचा प्लान आहे त्याचा आपल्याला काय करता येईल, त्याचा प्लान आपल्याला कागदावरती काढता येईल, ट्रेस पेपरवरती काढता येईल. तो ट्रेस पेपरवरती मी ते काढून येईल. कशा पद्धतीने, ती जी काही 5 सेंटीमीटरची लाईन आहे त्याला मी तुलना करेल. 5 सेंटीमीटर इज इक्वल टू तिकडची जी 5 सेंटीमीटर इज इक्वल टू व्हॉट, डेप्थ. तर तिकडची जी डेप्थ आहे 20 सेंटीमीटरची डेप्थवरती मला स्ट्रेस फाइंड आउट करायचा असेल तर मी काय करणार, 20 मीटरवरती 20 मीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर करून टाकेल. तर याच्यावर मला एक स्केल भेटून जाईल आणि या स्केलचा वापर करून मी काय करून टाकेल, लोडेड एरियाचा ट्रेसिंग पेपरवरती प्लान काढून टाकेल. इथपर्यंत क्लिअर आहे का, बोला. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे. जो तुम्ही उसनवारी करून एक हे आणलेला आहे इन्फ्लुएन्स चार्ट, त्याच्यानुसार ट्रेसिंग पेपरवरती कोणत्या स्केलने आपल्याला काढायचं आहे याची आयडिया आली का, इथपर्यंत सांगा फक्त. हे वाले जे वाक्य बोललो मी आता,
कुलदीप, नेहा क्लिअर आहे का इथपर्यंत रे? ठीक. पुढची बात. आता काय होईल, इथपर्यंत आलो. आता मी काय करतो, मला काय म्हणले, हा लोडेड एरिया असा आला काही तर, असा काही पण आला तो, ठीक. आणि पर्टिक्युलर जमिनीचा खालचा पॉईंट इथं होता. तर मी काय करणार, कागदावरती ट्रेसिंग पेपरवरती काढून झाल्यानंतर इथं मी डायरेक्ट पिन टोचून देणार काही तर, ठीक. आणि याला उचलून मी त्या इन्फ्लुएन्स डायग्रामची काय इन्फ्लुएन्स चार्ट याच्या सेंटरवरती येऊन ठेवून देणार. ठेवला बरोबर, त्याच्या सेंटरवरती येऊन ठेवून देईल. सेंटरवरती येऊन काय करून द्या, ठेवून द्या. बरोबर. तर ठेवल्यानंतर काय होईल बरं का, जेवढं काही आहे ना, हा खूप सारे काय करेल, नंबर ऑफ युनिट जे काही एरिया आहेत ना, ते नंबर ऑफ युनिट एरिया काय करेल, हा कव्हर करून घेईल. तर जेवढे नंबर ऑफ युनिट एरिया कव्हर होतील ते आपण घेऊन घेऊ. तर जे काही आता मग याची मला इंटेन्सिटी दिली असेल बरं का त्यांनी, क्यू kN/m² याची इंटेन्सिटी दिली असेल. मग हा जो काही आहे याची क्यू kN/m² एवढी त्याची काय इंटेन्सिटी दिसायला भेटते. आता ही इंटेन्सिटी बघा, ही इंटेन्सिटी आता मी काय करून टाकेल, जो काही आपला न्यूमार्कचा डायग्राम आहे, ही न्यूमार्कची डायग्राम, या न्यूमार्कच्या डायग्रामनुसार त्यांनी इन्फ्लुएन्स फॅक्टर पण दिलेला असतो. या न्यूमार्कच्या याच्यानं IF दिलेला असतो त्यांनी. IF = 1/m × n, राईट, = 1/ किती असतं ते, m × n 200, म्हणजे 0.005 असा इन्फ्लुएन्स फॅक्टर पण त्यांनी दिलेला असतो. मग मी काय करतो, सरळ जेवढे काही नंबर ऑफ युनिट एरिया येत आहेत ते सगळे काउंट करून घेईल, ॲप्रॉक्सिमेटली त्यांना काउंट करून घेईल. बस नंबर ऑफ एरियाला काउंट झाले तो NA × इन्फ्लुएन्स फॅक्टर जो काही दिलेला आहे त्या याच्यावरती इंटू काय करून टाकेल, तो क्यू जो काही आहे बिल्डिंगचा तसं करून टाका, तुम्हाला सिग्मा झेड भेटून जाईल त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती, कुठे असेल त्या ठिकाणी भेटून जाईल. ही वाली कहाणी आपल्या लक्षामध्ये येत असते, ठीक. ती वाली कहाणी आपल्या लक्षामध्ये येत असते. हे झालं. आता याच्यानुसार जो काही एक बेसिक क्वेश्चन विचारून घेतात, तर एक तुम्हाला उदाहरण सोडून दाखवतो. तो पुढचा बेसिक क्वेश्चन आपण नंतर बघू. एक उदाहरण आपण घेऊनच घेऊ, तुम्हाला आयडिया लागूनच घेऊ. तो उदाहरण आपण घेऊ. समजा एक त्रिकोणी आकृती, राईट, जमिनीवरचा लोडेड एरिया असा दिसायला भेटत आहे. 20 मीटर त्याची विड्थ आहे. ट्रायंग्युलर लोडिंग आहे समजा वरती, राईट. इकडची बाजू जी आहे तिची ही 10 मीटर आहे. इकडचं डायमेन्शन किती आहे तिथं, 15 मीटर आहे. अशा पण देऊन दिले मला. आणि दिलेले इकडे क्यू kN/m² असं दिले, क्यू इंटेन्सिटी त्याची. तो असा एक जमिनीवरचा एक ट्रँग्युलर लोडिंग दिसायला भेटते. काहीतरी भिंत आहे समजा, एखादी भिंत आहे ट्रँग्युलर शेपमधली जमिनीवरती. आता हिचं मला ॲक्च्युली आपण किंवा जमिनीवरती पडलेली ती ट्रँग्युलर याच्यामध्ये खाली, ठीक आहे, खाली पडलेली भिंत. तो ट्रँग्युलर लोडिंग मला दिसायला भेटते. क्यू एवढी इंटेन्सिटी आहे, 10, 15 अशी काहीतरी ट्रँग्युलर भिंत होती, पडून गेलेली जमिनीवरती ट्रँग्युलर एरिया पडलेला आहे, लोडेड एरिया असा आहे. तर याच्यामुळे मला ताण काढायला लावतात ते Z = 10 मीटरवरती. 10 मीटरवरती. मी पहिले मला माहीत नाही इन्फ्लुएन्स चार्ट वगैरे, मी काय करणार, ठीक आहे, किंवा इन्फ्लुएन्स चार्ट वगैरे आणून टाकलाय, तिथं वरती स्केल असणार. 5 सेंटीमीटर = काय घेणार मी, 5 सेंटीमीटर = 10 मीटर, राईट. या स्केलच्या मदतीने ट्रेस पेपरवरती आपण या ट्रँग्युलर याचा काय करून टाकणार बरं रे, आपण याची या स्केलने आपण काय करून टाकणार, ट्रेस पेपरवरती डायग्राम बनवून टाकणार. कशी डायग्राम बनेल, 5 × 5 = 5 × 2 = 10. तो देअरफॉर 1 सेंटीमीटर = 2 मीटर आहे. मग जमिनीवरचे जर का 2 मीटर असतील तर आपली इकडे असेल इथं निम्मा 1 सेंटीमीटर होऊन जाईल. म्हणजे मी जर का डायग्राम काढली तर डायग्राम अशी येईल का, आता त्रिकोणी डायग्राम येईल आपल्या कागदावरती, परंतु इथं किती येईल बरं का, त्याचा निम्मा 5 सेंटीमीटर, बरोबर. इथं किती 15 होता, हा 7.5 सेंटीमीटर, राईट. इथे किती येऊन जाईल, इथे येऊन जाईल 10 सेंटीमीटर, कारण की 20 होतं, 10 सेंटीमीटर. अशी आकृती आपल्या ट्रेस पेपरवरती बनून जाईल. बनली, तो ट्रेस पेपरची डायग्राम बनली. आता उचलणार मी काय करणार, आणि मला म्हटलेलं आहे कुठे पर्टिक्युलर पॉईंट इथे आहे, हे बघा इथं पॉईंट येतो P, इथं P आहे. या ठिकाणी मला काढायचा आहे तो जमिनीतल्या Z = 10 मीटर याच्यावरती हा इकडे पॉईंट येतो. ट्रँग्युलर लोडिंग साईडला आहे, इथं मला ताण काढायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. आता मी काय करणार, उचलणार त्याला. सो उचला, जसं की काय, ही आपला इन्फ्लुएन्स, आता असा तो इन्फ्लुएन्स चार्ट आहे. हा इन्फ्लुएन्स चार्ट, सर्कल 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 सर्कल, किती 10 सर्कल असतील, ठीक. सो 10 सर्कल असतील काही तर. रेडियल लाईन, प्रत्येकाचा बघा, प्रत्येकाचा हा जो काही एवढूसा एरिया घेतला हवाला बघा, ज्याला डार्क केला मी, ज्याला याचा इन्फ्लुएन्स या ठिकाणी किती असेल तुम्हाला त्याच्यावरती लिहिलेलं आहे. IF = 1/m × n. तो m × n म्हणजे किती, m आहेत 10, n आहेत 20, 200, 1/200 म्हणजे 0.005 अशापर्यंत तुम्हाला दिलेला आहे. तो प्रत्येक एरिया जो की नावाला एवढूसा एरिया, या एरियाचा हा बघा, हा एवढूसा उचलला, या एरियाचा इन्फ्लुएन्स किती या ठिकाणी 0.005. याचा इन्फ्लुएन्स किती आहे 0.005, राईट. कोणत्या प्रकारचं युनिट नाही, अशा पद्धतीने इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी आहे. एवढी बात कन्फर्म. आता
जो त्रिकोणाचा जो काही पॉईंट होता ज्या पर्टिक्युलर पॉईंटला मला काढायचा होता त्याला उचलला मी, इथं ठेवला कागदावरती, आणि तो त्रिकोण काय येईल बरं का, कसा पण येईल तो असा कसा पण त्रिकोण जे दिसायला भेटेल असा त्रिकोण आपला तो येतो आहे. आता कसा येईल बरं तो, समजा असा ठेवून दिला मी त्याला, हा त्रिकोण, ठीक आहे, अशा पद्धतीने येईल तो, का बरं का, किंवा समजा त्रिकोण इकडच्या डिरेक्शनमध्ये इथं कुठेतरी येईल तो, अशा पण त्याला ठेवून दिला मी इथं, ठीक आहे. तुम्ही कोणता पण काढू शकता. तर याला ठीक समजून घ्या गोष्टीला. तर हे दिसायला भेटते मला, ठीक आहे, हा वाला त्रिकोण आपला येतोय असा, बरोबर त्याच्यावरती प्लॉट झाला. मग आता गंमत बघा बरं का, आता किती कंप्लीट एरिया येत आहेत यार. आपण जरा समजून घेण्यासाठी त्रिकोण जरा मोठा काढू, म्हणजे आपल्याला आयडिया लागून जाईल की नेमकं काय करायचं याच्यामध्ये. तो असा त्रिकोण आपण काढतोय, हा एवढा त्रिकोण आला आणि तो पॉईंट जो आहे ना बरोबर त्याच्यावरती ठेवून दिला मी. आता तुम्ही काय करणार, बरोबर काय करणार, हे नंबर ऑफ युनिट मोजून टाकणार. कंप्लीट युनिट किती आहे, तो कंप्लीट युनिट किती आहे बरं का, 100% वाले तुम्ही मोजा. हा 1, हा 2, हा 3, राईट का, एरिया युनिट मोजायची. तर 3, 4 दिसायला भेटतात काही, तर 3, 4 तो कंप्लीट किती आहेत, तो कंप्लीट 100% वाले 3 एरिया 100% आहेत बरं का. नंतर सरासरी बघायचं की निम्मा निम्मा कोणता असेल, 50%. अंदाज लावायचा आपला अंदाज लावायचा, निम्मा किती असेल, एक्सपिरियन्स लोकांना कळून जाईल. तर निम्मा किती, मग मी म्हणणार बरं का की 6 एरिया जो की ना, 6 एरिया हे 50% वाले आहेत बरं का. नंतर 4 एरिया जे आहेत ना ते 80% वाले आहेत बरं का. अशा पद्धतीने आपल्याला कळेल तो किती एरिया कवर झाला आहे त्या ट्रँगलमुळे, असं मी सगळं काढणार. 3 एरिया कंप्लीट कवर करतोय, 4 एरिया 80%, 6 एरिया 50%, आणि 3 एरिया काय असेल ते 3 एरिया समजा 10%, अशा पद्धतीने करून टाकेल. मग याच्यानुसार मला नंबर ऑफ युनिट काढता येतील ना. नंबर ऑफ एरिया युनिट NA इज इक्वल टू व्हॉट, कसं काढणार मी आता, 3 काय 100% आहेत ना, तो 3 × 100% म्हणजे 1, प्लस 4 एरिया काय आहेत 80%, तर 4 × 0.8, 4 × 0.8 प्लस नंतर पुढे काय बरं का, नंतर 6 एरिया जे आहेत ना 50%, तो 6 × 0.5, राईट, प्लस 3 × 0.1. अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून टाका, नंबर ऑफ युनिट एरिया येऊन जातील, तो NA येऊन जातील. म्हणजे एवढा नंबर ऑफ युनिट एरिया कवर केला आहे त्यांनी न्यूमार्क चार्टचा, एवढा कवर केला आहे ना, एवढा एरिया आहे की नाही, ठीक आहे. मग आता आपण काय करणार, एवढा एरिया ते कवर करत आहेत, ओके बा. पुढे नंबर ऑफ एरिया युनिट एवढे येऊन गेले, किती आले समजा आपण म्हणूया 14.5 आले, ठीक आहे, येऊ द्या. मग आता सिग्मा झेड कसा काढणार, सिग्मा झेड पर्टिक्युलर पॉईंटच्या ठिकाणी किती येईल बरं का. आपल्याला माहिती आहे की यार पूर्ण डायग्रामसाठी लक्षामध्ये घ्या, सिग्मा झेड किती येऊन जाईल आता, इन्फ्लुएन्स फॅक्टर इंटू सिग्मा इन्फ्लुएन्स फॅक्टर इंटू क्यू, इन्फ्लुएन्स फॅक्टर इंटू क्यू इंटू NA इंटू NA. याला समजून पण घेऊ शकता तुम्ही, कशा पद्धतीने बघा, कशा पद्धतीने की M इंटू N बराबर किती असतोय, Q असतोय. M इंटू N बराबर किती असतोय, Q असतोय, हा टोटल. पण आपला किती आहे, आपला NA, तर NA बराबर किती असावं, NA बरोबर किती असावं, मग किती असेल ते तो करून घ्या. असं जे बघा M इंटू N जे टोटल आहेत ना त्यांचा हे किती आहे, Q आहे, राईट. तो N इंटू A याचा किती येईल, अशा पद्धतीने आपल्याला काढायचं. मग किती काय करणार बरं का, तो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू व्हॉट, NA इंटू Q डिवाइड बाय M इंटू N असं लिहिलं तरी चालेल, किंवा सिग्मा झेड पर्टिक्युलर डेप्थच्या ठिकाणी 1 डिवाइड बाय M इंटू N हा झाला इन्फ्लुएन्स फॅक्टर त्याने दिलेला असतो तो, इंटू नंबर ऑफ एरिया युनिट मी मेजर करून टाकले, इंटू आपल्या जे काही डायग्राम आहे इंटू क्यू करून टाका, अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल, ते हे झालं, याच्यानुसार आपल्याला काढता येईल. बेसिक जे काही क्वेश्चन विचारतील ते लक्षामध्ये राहून द्यायचं, M किती असेल, N किती असेल, फॉर्म्युला काय असेल तो फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवून द्या. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करून टाकत असतो, हे कॅल्क्युलेशन होऊन जाईल अशा पद्धतीने. पण मी तुम्हाला बोललो होतो की एक पर्टिक्युलर पॉईंट राहून जातोय जो परीक्षेमध्ये विचारतात, तो आता काय आहे लक्षामध्ये घ्या, तो काय आहे तो लक्षामध्ये घ्या. इन्फ्लुएन्स चार्ट उचलून आणणार आहे आता, इन्फ्लुएन्स चार्ट. सागर गुगलवरती न्यूमार्क इन्फ्लुएन्स चार्ट टाक आणि बरोबर डायग्राम काढ बरं का. अशी डायग्राम काढ की ज्याच्यामध्ये हे मेन्शन केलं असेल, बघ काय मेन्शन केलं असेल, R/Z इज इक्वल टू समथिंग, असं का ज्या ठिकाणी मेन्शन केलेलं ना बरोबर ती आकृती काढून आणतो पटकन, ठीक. तर आता आपल्याला काय करायचं, एक्सप्रेशन वगैरे झालं, याच्याबद्दल काय लिहायचं असेल तुम्हाला पाठवून देईल मी. आता आपल्याला समजून घेणं जरुरी, तो वाला क्वेश्चन एकदम जबरदस्त विचारत आहे, तो क्वेश्चन आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. काय बरं का, न्यूमार्क चार्ट आहे, न्यूमार्क चार्ट तर काढून दाखवतो. समजा मी तुम्हाला 2च सर्कल काढून दाखवतो, न्यूमार्क चार्टच आहे हा, ठीक आहे, पण मी 2च सर्कल दाखवतोय आणि एक रेडियल लाईन दाखवते. आता रेडियल लाईन जी की पाठवला का, पाठवलास, हां ठीक आहे. सो पाठवला, आता मग तिथून आपल्याला कवर करता येईल ते बघ मी पण काढून ठेवलं होतं साईडला, वाटतं तिकडे गुगल होतं, हे बघा हे वाला. हां
रेफर करायला. यांनी आपल्याला देऊन ठेवला आहे. आता हा बघा, जे काही आपल्या नजरेसमोर पडलेलं आहे याच्यावरून आपल्याला चांगल्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. ठीक, याच्यावरून क्लिअर होतील. आपल्याला आता हा वाला परीक्षेला विचारत आहेत, हा वाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हे काय केस आहे बरं काही, याला समजून घेऊ आपण. तर मला लक्षामध्ये येतं आहे की असा न्यूमार्क चार्ट आपण उचलून आणलेला आहे, माझ्यासमोर दिसायला भेटत आहे. आणि स्केल वगैरे पण देऊन दिले, इन्फ्लुअन्स व्हॅल्यू पण देऊन दिले. इन्फ्लुअन्स व्हॅल्यू दिले 0.005. याचा अर्थ नक्कीच या ठिकाणी नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल 10 असतील, नंबर ऑफ रेडियल लाईन किती असतील, 20 असतील. एवढी गोष्ट कन्फर्म आहे. एवढी गोष्ट काय आहे, कन्फर्म आहे. आता लक्षात घ्या रे, हा जो काही पूर्ण सर्कल दिसायला भेटतोय ना, याला मी सर्क्युलर लोडिंग मानून घेतो. याला मी काय मानून घेतो, सर्क्युलर लोडिंग मानून घेतो. ठीक आहे, चालेल. तर हे जे काही तुम्हाला दिसायला भेटणार इन्फ्लुअन्स, आज समजा की पाण्याची टाकी पडलेली याच्यावरती, डायरेक्ट समजून घ्या, इमॅजिन करा की याच्यावरती पाण्याची टाकी पडलेली आहे. ठीक आहे, पडलेली पाण्याची टाकी. आता पुढे काय, तर आता लक्षामध्ये घ्या, मला दिसायला भेटतोय की मला लक्षामध्ये येतं आहे की यार जो काही प्रत्येक एक तुकडा जो काही आहे, त्या प्रत्येक तुकड्याचा इन्फ्लुअन्स जर बघायला गेला तर किती आहे, एवढा इन्फ्लुअन्स आहे. 0.05 इंटू क्यू, एवढा इन्फ्लुअन्स आहे. क्लिअर होते का तुम्हाला इन्फ्लुअन्स किती आहे? अख्खा याच्यावरती मी पाण्याची जी टाकी जी ठेवलेली आहे ना, पाण्याची टाकी, त्याची इंटेन्सिटी आहे क्यू. त्याची इंटेन्सिटी किती आहे, क्यू. आणि जर का या तुकड्याचं जर का विचारलं, या तुकड्याचं बघा, तो एक तुकडा, अख्ख्या पाण्याची टाकीचं जे काही इन्फ्लुअन्स आहे या पर्टिक्युलर पॉईंटला, तो क्यू आहे. पण या तुकड्याचं जर का बघायला गेलं तर किती असेल, तो क्यू असेल, पण किती, 0.05 क्यू. याचा 0.05 क्यू, याचा 0.05 क्यू, याचा 0.05 क्यू, याचा 0.05 क्यू, अशा पद्धतीने ते असेल. अशा पद्धतीने ते काय असेल. ओके, हे क्लिअर. मग लक्षात घ्या, आता एकदम बढिया गोष्ट इथं शिकायला भेटणार आहे. व्यवस्थित मन लावून बघा. तुम्हाला आठवतं का रे की पाण्याची टाकी जेव्हा आपण मगाशी ठेवली होती मागच्या याच्यामध्ये, तेव्हा मी तुम्हाला सिग्मा झेड कसा काढायचा ते सांगितलं होतं. कसा काढायचा आहे बघा, सिग्मा झेड इज इक्वल टू के इंटू क्यू, वेअर के इज व्हॉट, पाण्याची टाकी होती. पाण्याच्या टाकीमधला तो इन्फ्लुअन्स फॅक्टर होता के. कसा काढला त्या केला मी, के इज इक्वल टू, आठवते का, चेक करा, 1 मायनस कॉस क्यूब अल्फा. क्लिअर आहे, 1 मायनस कॉस क्यूब अल्फा. तुम्ही म्हणाल ओके, कॉस अल्फा कसा काढला होता, आठवतं आहे, कॉस अल्फा इज इक्वल टू, बघा अशा पद्धतीने ती सर्क्युलर लोडिंगवरती होती. ठीक, हा होता आपला झेड, हा होता आपला आर, हा होता आपला अल्फा. कॉस अल्फाची व्हॅल्यू किती आणली होती मी, कॉस अल्फा इज इक्वल टू सकल लक, लगतची बाजू काय, सो सकल लक, लगतची बाजू काय होती बरं का, अल्फा कोणता घेतला होता, आठवते का, अल्फा कोणता घेतला होता, हा वाला अल्फा घेतला होता आय थिंक. ठीक, तो कॉस अल्फा किती होता, आर बाय झेड. कॉस अल्फा किती होता, आर बाय झेड. तो आर बाय झेड, लगतची बाजू, लगतची बाजू आणि कर्ण होता तो, राईट ना. म्हणजे समजा लगतची बाजू म्हणजे झेड होता, झेड समजा झेड होता, लगतची बाजू हवाला जर का मी अल्फा घेतोय तर हा झेड झाला. लगतची बाजू काय असणार आपली, एक मिनटं, लगतची बाजू काय झेड, आणि हायपोटेनस किती आहे, अंडर रूटमध्ये झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, राईट. याच्यानुसार तुम्हाला मी एक एक्सप्रेशन पण बनवून दिलं होतं. ठीक, आता गंमत बघा, ती एक्सप्रेशनची काय आपल्याला जास्त जरूरत नाही, परंतु याच्यामध्ये कॉस अल्फामध्ये आर बाय झेड लपलेला आहे, एवढी बात तुम्ही लक्षात ठेवायची. मी सांगतो ते काय आहे, गंमत बघा. सिग्मा झेड इज इक्वल टू के इंटू क्यू ए, केची व्हॅल्यू 1 मायनस कॉस क्यूब अल्फा आहे. कॉस अल्फा इज इक्वल टू आर बाय झेड, काय असेल ते एक्सप्रेशन इथं काहीतरी आहे, समजा खोडून टाकू आपण, इथं काहीतरी आहे. ठीक आहे, पुढे काय लक्षात घ्या. आता तर पुढची विषय काय, हा झाला आपला टोटल जो काही हा इंटेन्सिटी होती पाण्याच्या टाकीची, याला आपण म्हणून टाकलं आहे क्यू किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तो क्यू किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. आता मला तुम्ही सांगा रे, आता मला तुम्ही सांगा, समजा मी ना याला झूम करतो, मग मी झूम करतो, मला कुलदीप किंवा भाग्यश्वरी या दोघांपैकी कोणतरी उत्तर द्या की मी कॉन्सेंट्रिक सर्कल हा एक घेतला, हा एक घेतला, हा एक घेतला, हा एक घेतला, म्हणजे मी 2 कॉन्सेंट्रिक सर्कल घेतले. जर मी 2 कॉन्सेंट्रिक सर्कल घेतले, रेडियल लाईन किती आहेत, तो एम इज इक्वल टू समजा 2, नंतर रेडियल लाईन किती आहेत, एन इज इक्वल टू समजा रेड इज इक्वल टू 20 आहेत, रेडियल लाईन 20 आहेत, आणि कॉन्सेंट्रिक सर्कल 2 घेतले, तर मला सांगा नंबर ऑफ एरिया युनिट किती येतील, नंबर ऑफ एरिया युनिट किती येतील. नंबर ऑफ एरिया युनिट, तुकडे मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे मोजावं लागेल. सिम्पल आहे ना, 2 इंटू 20 किती होतील, 40. आलं लक्षामध्ये. म्हणजे माझ्या लक्षामध्ये काय येते माहिती आहे का, माझ्या लक्षामध्ये काय येते, जर का समजा मी दोघंच घेतले तर, जर मी फक्त हे दोघंच जर का घेतले तर नंबर ऑफ एरिया युनिट किती येतात, 40 येतात. क्लिअर आहे का, नंबर ऑफ एरिया युनिट किती येतात, 40 येतात. पुरी जी डायग्राम आहे या पूर्ण डायग्रामची इंटेन्सिटी किती आहे या पाण्याच्या टाकीची, तुम्ही म्हणणार क्यू, आणि फक्त एवढा एरिया युनिट जर का घेतला तर याचं किती येईल रे, याचं किती येईल, तुम्ही म्हणाल क्यू बाय 40, क्यू बाय 40 चालेल का, क्यू बाय 40 असेल, तर याचं किती असेल, क्यू बाय 40. मग मी काय करतो,
गंमत बघा हां. मी काय करतो, माझ्याकडे जे ना माझ्याकडे सिग्मा झेडचा फॉर्म्युला होता पाण्याच्या टाकीचा. हां, पाण्याच्या टाकीचा सिग्मा झेड इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता आठवतो मी, मला आठवून जाईल. सिग्मा झेड इज इक्वल टू के इंटू क्यू होता, राईट. सो के इंटू क्यू. के म्हणजे काय, केची व्हॅल्यू किती ती 1 मायनस कॉस क्यूब अल्फा इंटू क्यू. हा होता टोटल पाण्याच्या टाकीचा. परंतु मला काय करायचं आहे, मला फक्त 20 एवढीच घ्यायची ती एवढी. तर मी किती करणार बरं का, टोटल होते ते किती 200. टोटल किती होते 200. पण मी काय करतो आता याला फक्त एवढाचा पार्ट घेतो. तर 40 आहेत ना ते आता. सो डिवाइड बाय काय करतो 40 तुकडे. ठीक, इकडे पण काय करू डिवाइड बाय 40 तुकडे. डिवाइड बाय 40 तुकडे करून टाकले. म्हणजे हा जो काही क्यू आहे या क्यूला आपण इथं जेव्हा टाकणार तर क्यू बाय 40 होऊन जाईल. तेवढ्यांसाठी आपल्याला इन्फ्लुअन्स बघायचा आहे. तो 40 तुकडे. आता तुम्ही जर बघायला गेलात या कॉस अल्फाचा फॉर्म्युला तुम्हाला जर डिराईव्ह करता असेल तिकडून तर तो कसा होईल तो डिराईव्ह. गंमत बघा, याच्या पुढे जातो. हां, याच्या पुढे कसं लिहिणार, सिग्मा झेड बाय 20 20 40 सिग्मा झेड बाय 40 इज इक्वल टू क्यू बाय 40 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस क्यूब अल्फा. ठीक आहे, कॉस क्यूब अल्फा. मी फक्त काय घेतले दोनच कॉन्सेंट्रिक. बघा कोणासाठी ही केस कोणासाठी आहे, 2 कॉन्सेंट्रिक सर्कल असतील तेव्हा. बघा पूर्ण इन्फ्लुएन्स चार्ट आहे, परंतु मी आर बाय झेडची व्हॅल्यू तुम्हाला काढून दाखवत आहे. आर बाय झेडची आता इथं किती घेतलं आहे बरं का, इथं घेतलेला आहे हा वाला, इकडचा हा वाला. ठीक आहे, हां इथे दूरचे घेतले तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते काढू शकतात. तर सिग्मा झेड बाय 40 मी फक्त काय घेतले दोनच कॉन्सेंट्रिक सर्कल घेतलेत, रेडियल लाईन 20 घेतलेत. त्या केसमध्ये असं एक्सप्रेशन येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. कॉस अल्फाची व्हॅल्यू किती असते रे, कॉस अल्फा इज इक्वल टू झेड डिवाइड बाय अंडररूटमध्ये आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर समथिंग काहीतरी, राईट. आणि याचा पुन्हा तुम्ही क्यूब करणार आहेत, कॉस क्यूब करायचं. हे सगळं जे की नाही मधलं ब्रॅकेट हे काय येतं लक्षात घ्या. तो हे काय येईल आता याच्याबद्दल लिहून देतो. सिग्मा झेड डिवाइड बाय 40 इज इक्वल टू क्यू बाय 40 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 1 डिवाइड बाय 1 प्लस आरचा स्क्वेअर डिवाइड बाय झेडचा स्क्वेअर. हा हिरवा ब्रॅकेट कंप्लीट झाला, राईट. हिरवा ब्रॅकेट कंप्लीट झाला आणि त्या हिरव्या ब्रॅकेटचा रेस टू पॉवर 3/2 आहे. एक मिनिट कोण आहे 3/2 बरोबर का. आणि अख्खा जो काही कलर आहे हा याचा होल ब्रॅकेट कंप्लीट, राईट. अशा पद्धतीने इक्वेशन बनेल रे. आलं का लक्षामध्ये, हे येऊन जाईल रे. क्लिअर. आता मला काय करायचं आहे ह्या एक्सप्रेशननुसार मला काय फाइंड आउट करायचं लक्षात घ्या. सिग्मा झेड बाय 40 इज इक्वल टू समथिंग हा वाला. आता मला सांगा रे एक मिनटं, यांचा जर का तुम्ही इन्फ्लुअन्स बघायला गेलात तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक तुकड्याचा इन्फ्लुअन्स किती आहे. आता हा काय झाला एक तुकडा दाखवतोय, सिग्मा झेड बाय 40 करतोय ना, म्हणजे एका तुकड्याचा तुम्ही स्ट्रेस काढतायत, एका तुकड्यामुळे स्ट्रेस काढतायत. लक्षात घ्या, मी 40 करतोय ना, फक्त एका तुकड्याचा स्ट्रेस काढतोय मी. तर याचा मिनिंग पण एका तुकड्याचा स्ट्रेस होतोय. मग याला मी असं लिहू शकतो का पुढे जाऊन, एका तुकड्याचा स्ट्रेस किती येणार 0.005 इंटू क्यू इंटू व्हॉट क्यू. तो हा इज इक्वल टू हा आता तिघांना मी तुलना करतोय. तर मी जर का समजा हे शेवटचे 2 एक्सप्रेशन यांना जर का मी सॉल्व केलेत ना, कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व करून घ्या, तर तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल आर बाय झेडची व्हॅल्यू किती माहिती आहे. आर बाय झेडची व्हॅल्यू किती माहिती आहे. तो ज्या केसमध्ये तुम्ही काय घेतलेत, ज्या केसमध्ये तुम्ही एम इज इक्वल टू, तुम्हाला अजून 2-3 उदाहरण घेऊन दाखवतो मी. एम इज इक्वल टू किती घेतलाय तुम्ही 10, राईट. आणि एन किती घेतलाय तुम्ही, एन इज इक्वल टू घेतलाय 20. या केसमध्ये आर बाय झेडची व्हॅल्यू किती येईल हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून टाकलं हे वाला आणि याच्यावरून, तर ते येऊन जातं झेड इज इक्वल टू, जर का समजा आपण पुढे गेलो तर त्या केसमध्ये काय होऊन जाईल, यावरचं आहे 0.27. कॅल्क्युलेशन करावं लागेल असं वाटतं मला. जर मी 2 कॉन्सेंट्रिक सर्कल जर का घेतले तर किती येत आहेत 40च ना. आता याला कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. इथं आहे 0.4 रे, किती आर बाय झेडची व्हॅल्यू किती येईल 0.4. आलं लक्षामध्ये. मग तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतात माहिती आहे का, की जेव्हा एम इज इक्वल टू 2 आहे, रेडियल लाईन्स इज इक्वल टू 20 आहे, राईट. त्या केसमध्ये आर बाय झेडची व्हॅल्यू किती असेल, ती असेल 0.4. अजून एक उदाहरण काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर होईल ते, राईट. मला माहिती आहे तुम्हाला कुठे खूप सारं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये, पण काही नाही, अजून एकदा करून दाखवतो, तुमचं काम होऊन जाईल. बघा आता मी काय करतो लक्षात घ्या रे. कॅल्क्युलेटर आहे का कोणाकडे मोठंवालं, आपण 1.39 येतं का चेक करून बघू. हां, हे वालं. आता गंमत बघा रे, इथं जर बघायला गेलो ना मी, किती येत आहे ते मोजा बरं का.
1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत. किती कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत? 8. जर 8 कॉन्सेंट्रिक सर्कल असेल तर मला तुम्ही माईक ओपन करून सांगा नंबर ऑफ एरिया युनिट किती निघून येतील? 8 जर का असेल तर m इज इक्वल टू 20, राईट. m इज इक्वल टू 20, m इज इक्वल टू 8, n इज इक्वल टू 20. तो किती येतील बरं रे? हे नंबर ऑफ एरिया युनिट 8 दुने किती झाले? 160. तो 160 येऊन जातील. आता पुढची कहाणी काय? 160 हे नंबर ऑफ एरिया युनिट येऊन जातील. पण मला स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. कशामुळे? आपण एक इक्वेशन बनवू की फक्त एक तुकडा पर्टिक्युलर त्या पॉईंटला किती ताण आणतोय, सिग्मा झेड. तो कसा काढणार मी? प्रत्येक आता बघा, याचा ताण या ठिकाणी सारखा येईल, याचा पण ताण इथं सारखा येईल, याचा पण हा एकटा जो आहे ना, एकटा कोणता पण एक तुकडा या ठिकाणी किती ताण आणेल तो कसं लिहिणार मी आता? तो लिहिणार मी कशा पद्धतीने? बघा अशा पद्धतीने सिग्मा झेड डिवाइड बाय 160 रे, बरोबर, इज इक्वल टू सिग्मा झेडचा फॉर्म्युला काय होता आपला पाण्याच्या टाकीचा? तो पाण्याच्या टाकीचा जो होता तो होता या पद्धतीने के इंटू क्यू. तो केची व्हॅल्यू होती 1 मायनस कॉस क्यूब अल्फा इंटू क्यू. आता क्यू काय आहे? क्यू होता त्या पाण्याच्या टाकीचं जे ना, तो पाण्याच्या टाकीचा क्यू आहे असेल. क्यू काय असेल तो, ठीक. पुढे याच एक्सप्रेशनला पुढे याला काय करावं लागेल? डिवाइड बाय 160 करावं लागेल मला. क्यू बाय 160 करून टाका, क्यू बाय 160, ठीक आहे. पुढे प्रत्येक तुकडाचा इन्फ्लुअन्स किती असतो? इन्फ्लुअन्स चार्टनुसार तुम्हाला माहिती आहे 0.005 इंटू क्यू. आता याला आणि याला तुलना करून तुम्ही काय करायचं ते कॅल्क्युलेशन करायचं. कसं? आता हे एक्सप्रेशन कसं लिहितात? याला लिहिण्याचा तरीका काय? असा तरीका आहे. तो कसा तरीका असतो? 8 आहे ना, तो आपल्याकडे फॉर्म्युला काय बनून जातो बघा. मी असं लिहितो क्यू डिवाइड बाय 160 करून बघा रे, ज्याच्याकडे कॅल्क्युलेटर असेल त्याला 1 मायनस एकदम व्यवस्थित लिहितो, काढूनच टाकू आपण त्याला, हा मोठा ब्रॅकेट 1 डिवाइड बाय 1 प्लस एकदम सोपा. त्यांना जर का टाकायचं असेल तर सोपा क्वेश्चन टाकतील, राईट. याचा स्क्वेअर, ठीक, रेस टू पॉवर ब्रॅकेटचा 3/2, बरोबर. हा वाला इज इक्वल टू याला कम्पेअर करेल एका तुकड्याच्या याच्या स्ट्रेस इन्फ्लुअन्सनुसार. आता काय होईल? हा क्यू कटला. ज्याच्याकडे मोठी कॅल्क्युलेटर असेल त्याने सरळ इक्वेशन जर का टाकून दिलं, आर बाय झेडला एक्स टाकायचा, काय टाकायचा? एक्स टाकायचा. तर कोणाकडे मोठं कॅल्क्युलेटर जर का असेल त्याला इक्वेशन जर का हे टाकता येत असेल तर त्याने टाका आणि मला सांगा क्यू कट होऊन गेलं आहे. मग तुम्ही एक्सप्रेशन कसं टाकणार कॅल्क्युलेटरमध्ये? 1 डिवाइड बाय एक्स 160 हे कॅल्क्युलेटरमध्ये टाकता येईल, राईट. 1 मायनस 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर, राईट, एक्सचा स्क्वेअर आणि पूर्ण होल ब्रॅकेटचा रेस टू पॉवर 3/2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0.005. मला सांगा या एक्सची व्हॅल्यू किती येईल? याचा मिनिंग काय होतं मग सांगतो. पहिले हे सांगा याचा मिनिंग काय होतं सांगतो. पहिले हे काय हे सांगा मला, आर बाय झेडची व्हॅल्यू काय येईल? याचा मिनिंग अजून तुम्हाला कळालेलं नाही, याचा मिनिंग पण समजून घ्यावा लागतो. येते का? कॅल्क्युलेटरमध्ये टाका बरं का, कॅल्क्युलेटर आहे ना, या सोडोबर कायला. नक्की 8चे कमाल मोजून घेऊ द्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8चे, बरोबर 8चे टाकता येते का कॅल्क्युलेटरमध्ये? काय टाकायचं तुला? शिफ्ट कॅल्क आन्सर इक्वल, चारी बटन दाब, तुला डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल, आर बाय झेडची व्हॅल्यू भेटून जाईल. येते का रे? पाण्याच्या टाकीचं एक्सप्रेशन या पद्धतीने येणार आहे. आलं का? येईल का आजमध्ये? इक्वेशन टाकता येते का? त्याला सोडून बी येईल, एवढं काही विषय नाही. 160ला पलीकडे पाठवा, गुणाकार करून टाका. इकडे क्यूब आहे, दोघं साईडला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करून टाका. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करून प्लस मायनस इकडे तिकडे करा. सांगा उत्तर किती येते? येते का एवढं उत्तर? 1.39. 1.39 उत्तर येईल.
परीक्षेमध्ये वरच्या लेवलला असे प्रश्न विचारलेले असतात. तो असे प्रश्न वरच्या लेवलला विचारलेले असतात. त्यामुळे पोरांना सगळं माहीत राहतं. एम आणि एन एवढा आहे, एक्सपेरिमेंट टाका, काढून टाका. तो पाण्याच्या टाकीला कम्पेअर करा. तो इन्फ्लुएन्स चार्ट जो काही आहे त्याला आपण पाण्याची टाकी कन्सिडर करायची आणि त्याच्यानुसार R/Z ची. मग ते आपल्याला म्हणून देतात की नंबर ऑफ, जर का समजा सोपा क्वेश्चन विचारतील, ते सोपा क्वेश्चन विचारतील, तुम्ही लक्षात घेऊन घ्यायचं. जर m इज इक्वल टू 1 असेल, m इज इक्वल टू 1 असेल आणि n इज इक्वल टू 20 असेल, त्या केसमध्ये R/Z ची व्हॅल्यू किती येईल? त्या केसमध्ये R/Z ची व्हॅल्यू किती येईल? जेव्हा इन्फ्लुएन्स फॅक्टरला आपला 0.005 Q असेल, त्या केसमध्ये किती येईल? R/Z ची व्हॅल्यू 0.27 येईल या केसमध्ये. राईट, या केसमध्ये 0.27. जेव्हा m इज इक्वल टू 2 असेल, n इज इक्वल टू 20 असेल, राईट, 2 आणि 20 असेल, त्या केसमध्ये R/Z ची व्हॅल्यू किती येऊन जाईल? ती असेल 0.4. तर हे दोन, कम से कम हे दोन तरी लक्षात राहू द्या. विचारलं तर तुम्हाला डायरेक्टली गोल करता येईल. मग एवढं काही कॅल्क्युलेशन करायची जरूरत पडणार नाही. विचारलं तर सगळं सरळ सरळ येऊन जाईल. क्लिअर आहे? अशा पद्धतीने आपण हे करत असतो. याचे उदाहरण मी जेव्हा घेईल तेव्हा अजून तुम्हाला याची सगळी आयडिया लागून देईल. तर जनरल आयडिया एक तर देऊन दिली आहे, जनरल आयडिया देऊन दिली आहे याच्याबद्दल. इथपर्यंत क्लिअर आहे का? बोला बरं. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? याची रिव्हिजन करून देऊ का तुम्हाला सगळी? ठीक आहे, रिव्हिजन करून देऊ का? सांगा पटकन, का थांबून घेऊ?